पण कालच आग्रह धरला होता की आपण त्या संबंधित खात्याचे मंत्री आहेत आणि आता कृषी मंत्री आलेले आहेत. पण आपण म्हटल्याप्रमाणे ही एक चर्चा आपण फक्त लेगवर ठेवू. आपण उद्या ती चर्चा आम्ही करणार आहोत. सभापती महोदय, आपल्या अनुमतीने कलम 260 अंतर्गत म्हणजे सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव घेऊ आपण, परंतु बोला, कंप्लीट करा काय तुमचं. आणि आपल्या अनुमतीने सभापती महोदया, राज्यातील एकंदरीत शेतकऱ्यांना जे सरसकट व संपूर्ण कर्जमाफी ही घोषणा वारंवार शासनाकडून झालेली आहे. त्याचप्रमाणे मोफत वीज पुरवणे, शेतमालाला हमीभाव देणे इत्यादी घोषणाची शासनाकडून पाऊस पडणे, तथापि शेतकरी आणि अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट व निसर्गपोळीमुळे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा शेतकऱ्यांच्याबद्दल सरकार उदासीन दिसतोय. तथापि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे त्यांना दुहेरी संकट ओढवणे, पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे अल्प नुकसान भरपाई मिळणे, 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी व कंपनीसाठी यावेळी संशय निर्माण होणे, दावोस येथील झालेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत राज्यातील अनुक्रमांक 15.70 आणि 37.27 लाख कोटी रुपयाचे 54 आणि 51 सामंजस्य करार करण्यात येणे. त्यापैकी एकही नवीन उद्योग राज्यात उभारला नसते, परंतु टाटा, एअरबस, वेदांत, सॅफ्रन इत्यादी मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे नवीन रोजगार निर्मितीची केवळ फुगवटा निर्माण करणे. कौशल्य विकास केंद्राच्या आकड्यानुसार राज्यात सुमारे 71 लाख बेरोजगारांना नोंदणी होणे. राज्यात गतवर्षी मंत्री महोदय भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही कुठल्याही कारवाई न झाल्यामुळे लोकांमध्ये असलेला असंतोष व आता त्यांच्या दालनापर्यंतच लाचखोरी प्रकरण पोचले.